पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित याला भाजपने तिकीट न दिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधान परिषद आमदार अभिजित वंजारी यांनी काँग्रेसमधून लढण्याची ऑफर दिली होती। या मुद्द्यावरून कृष्णा खोपडे व रोहित खोपडे यांनी अभिजित वंजारींवर जोरदार टीका केली आहे। वंजारी यांनी स्वतः 2024च्या विधानसभा निवडणुकीतून पळ काढला होता। त्यांनी अगोदर स्वतःच्या पक्षाला सांभाळावे व मानसिकतेचा उपचार करावा या शब्दात खोपडे पितापुत्रांनी हल्लाबोल केलाय। अभिजित वंजारी यांनी रोहित खोपडेबद्दल केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे। काँग्रेसमध्ये अनेक सक्षम कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय झालाय। त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांची उंची वाढवण्यावर भर द्यावा। काँग्रेसमध्ये घराणेशाही चालते व त्यातून आजवर अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झालंय। मनपाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून पैशाचा व लक्ष्मी दर्शन घेऊन अनेक मोठ्या लोकांना संधी दिली आहे। त्यामुळे वंजारी यांनी आपल्या पक्षाचा कार्यकर्त्यांना सांभाळावे असे खोपडे म्हणाले आहेत।